अरे पोर्टफोलिओ रिव्ह्यू म्हणजे काय? अरे काय पोर्टफोलिओ म्हणजे 10 वर्ष बघायचंच नाही. ते मार्केट एवढं पडतं ना, मी तर बघितलं तर मला हार्ट अटॅकच येईल. अरे भाई मला तर बघावंच लागतील, मला तर पुढच्या वर्षात पैसे पाहिजे. चल रे, असं काय नसतं. अरे काय नाही, नवीन फॅड आहे. बघितलं, अनेकांना स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करून सुद्धा पोर्टफोलिओ रिव्ह्यू म्हणजे काय हेच माहिती नाहीये. काहींना तर चक्क ते नवीन फॅड वाटतंय. पण पोर्टफोलिओ रिव्ह्यू हा अतिशय महत्वाचा असतो जेव्हा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करता, जरी लॉंग टर्म साठी असलं तरी. पोर्टफोलिओ रिव्ह्यू मध्ये मुख्यतः आपण हे पाहतो की तुमचे गोल्स काही चेंज झालेले नाहीयेत ना, त्याप्रमाणे तुम्हाला एक्झिट स्ट्रॅटेजी काही प्लॅन करायला हवी आहे का. दुसरं आपण हे पाहतो की तुम्ही निवडलेली जी इन्स्ट्रुमेंट आहेत किंवा जी स्क्रिप्ट आहेत ती तशीच परफॉर्म करतायत ना, का त्याच्यात काही आपल्याला रिस्ट्रक्चरिंग करायला हवंय. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मार्केट जेव्हा व्होलटाईल असतं तेव्हा असेट अलोकेशन पाहणं गरजेचं असतं. मार्केट ट्रेंड प्रमाणे तुमचा पोर्टफोलिओ आहे की नाही हे पाहणं गरजेचं असतं. लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्ट करणार आहोत म्हणून सतत रोजच्या रोज हा पोर्टफोलिओ बघण्याची गरज नसते. मात्र वर्षातून निदान 2दा पोर्टफोलिओ रिव्ह्यू हा एखाद्या ऍडवायझर बरोबर किंवा एक्सपर्ट बरोबर करणं अत्यंत गरजेचं असतं. तुम्हाला जेवढे अपेक्षित रिटर्न्स आहेत तेवढे मिळण्यासाठी आणि लॉंग टर्म मध्ये असलेल्या इन्व्हेस्टमेंट्स तुम्हाला लाभदायक ठरण्यासाठी. आणि हे सगळं करून सुद्धा जर तुम्ही तरीही म्हणत असाल अरे फायनली पोर्टफोलिओ रिव्ह्यू म्हणजे नक्की काय? पोर्टफोलिओ रिव्ह्यू नुसते पैसे काढायचे धंदे आहेत. पोर्टफोलिओ रिव्ह्यू नाही, फॅड आहे. प्रॉफिट बुकिंग करताना पोर्टफोलिओ रिव्ह्यू करायचा की नाही करायचा? तर आम्ही म्हणतो कळतंय पण वळत नाही.